आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स। मंगळवारपासून बीड जिल्ह्यात पावसाने काहीशी उसंत घेतली आहे। त्यामुळे मांजरा धरण आणि माजलगाव धरणामधून नदीपात्रात केला जाणारा विसर्ग आता कमी करण्यात आलाय। त्यामुळे नदीकाठच्या गावांना काहीसा दिलासा मिळालाय। प्रामुख्याने गोदावरीला पूर आल्याने गेवराई, माजलगाव, परळीतील गोदाकाठच्या गावांना या पुराचा फटका बसला होता। आता पूर काहीसा ओसरण्यास सुरुवात झाली आहे। असं असलं तरी आजपासून मराठवाड्यात पाऊस पुन्हा वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासन सतर्क आहे। दरम्यान आज बीडमध्ये काय पूरस्थिती आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। स्वानंद पाटील आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। स्वानंद, आपण किती नुकसान झालंय ते पाहिलंय, पाऊस कसा आला, पूर कसा आला हे सगळं पाहिलंय। आज बीडमधली काय परिस्थिती आहे? निश्चितच बीडमध्ये आता पावसाने मंगळवारपासून उसंत घेतलेली आहे। मात्र गेल्या काही दिवसात जो पाऊस पडला होता, या पावसामुळे जिल्ह्याभरात हाहाकार झालेला आपण बघितला। विशेष म्हणजे आष्टी, पाटोदा, शिरूर, कासार आणि गेवराई परिसरात जो पाऊस झाला त्यामुळे सिंदफणा नदीने आपले पात्र सोडले। यामुळे काहींचे संसार उद्ध्वस्त झाले तर शेतजमिनीही खरडून निघाल्या। दुसरीकडे बघायला गेलं तर मांजरा आणि माजलगाव धरणातून जो पाण्याचा विसर्ग होत होता हा देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता आणि त्यामुळे देखील नदीकाठच्या गावांना याचा फटका बसला। मांजरा धरणातून 88,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता, मात्र आता तो केवळ 5,000वर आणण्यात आला आहे। दुसरीकडे बघायला गेलं तर माजलगाव धरणातून 1,15,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता, मात्र तोही आता 10,000च्या आतच करण्यात येत आहे। दुसरीकडे बघायला गेलं तर गोदाकाठच्या ज्या गावांना पाण्याचा फटका बसला होता, जायकवाडीतून पाणी सोडण्यात आले होते आणि त्याच अनुषंगाने या गावांना या पुराचा मोठा धोका निर्माण झाला होता। मात्र जो आता पाऊस थांबलाय त्यामुळे आता या गावांना देखील काहीसा दिलासा मिळणार आहे। असं जरी असलं तरी विशेष म्हणजे हवामान खात्याने जो अंदाज वर्तवण्यात आलेला आहे पुढच्या 2-3 दिवसाकरता, पाऊस पडला तर आणखी ही गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। निश्चित स्वानंद, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान परभणी जिल्ह्यातील गोदावरीला आलेला पूर आज तिसऱ्या दिवशीही कायम आहे। गंगाखेड, पालम आणि पूर्णा या 3 तालुक्यांमध्ये अजूनही पूरस्थिती जैसे थे आहे। एकूण 17 गावांचा संपर्क तुटलाय। पाथरी, सोनपेठ आणि मानवत मधील गोदावरीचं पाणी कमी झालंय। प्रशासन सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान झालंय। आज मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील हे पूर्णा, गंगाखेड या तालुक्यामध्ये नुकसानाची पाहणी करून आढावा घेतील। तर दुसरीकडे पालकमंत्री मेघना बोर्डीकर याही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नुकसान किती झालंय याचा आढावा घेणार आहेत। मराठवाड्यात पावसानं थैमान घातलंय। गेल्या 4 दिवसांपासून धाराशिव, बीड, जालना, लातूर, परभणी अशा सगळ्याच जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पाण्याखाली गेलाय। गावोगावी नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे। सत्ताधाऱ्यांपाठोपाठ विरोधकही आज मराठवाड्यातील अतिवृष्टीच्या नुकसानाची पाहणी करणार आहेत। आजपासून उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत। उद्धव ठाकरे संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि धाराशिवचा दौरा करतील। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची ते पाहणी करणार आहेत आणि त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत, शिवसेना नेते अंबादास दानवे आणि मिलिंद नार्वेकर असतील। शिवसेना उद्धव ठाकरे गटानं मराठवाड्यातील नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राकडे 10,000 कोटी रुपयांच्या मदतीच्या पॅकेजची मागणी केली होती। धाराशिवच्या भूमपरांडा भागातील जयवंतनगर इथे पुरामुळे मोठं नुकसान झालंय। परिसरात 5 ते 6 फुटापर्यंत जमीन खचून गेली आहे। अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय। शेत शिवारात घरदार यांचं नुकसान झालं असून अजून शासकीय यंत्रणा तिथपर्यंत पोहोचली नाही। याच भागातील सतीश नागरगोजे यांनी गावातील नुकसानाची माहिती देत हा व्हिडिओ पाठवलाय। हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत हेक्टरी 50,000ची मदत देण्याची मागणी केली आहे। हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ तालुक्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या नुकसानाचा फोटोसह सगळी माहिती त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे। तर राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केली आहे। विनंती केली आहे की हेक्टरी 50,000 रुपये हेक्टरी वाटप दिलं पाहिजे, तातडीची मदत दिली पाहिजे, ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि आपण हे वेळ काढूपणा न करता या शेतकऱ्याच्या पाठीशी आपण उभं टाकलं पाहिजे अशी
कळकळीची विनंती मी त्यांना केलेली आहे. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळही आज अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचा पाहणी दौरा करतील. संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील कोळी बोडखा येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर ते जालन्याच्या अंबड तालुक्यातील मसई आणि कळवंची इथल्या नुकसानाचा आढावा घेणार आहेत. वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी विक्रमगडमधल्या जनता दरबारात भाषण करताना प्रशासनावर थेट निशाणा साधून राज्य सरकारलाच घरचा आहेर दिलाय. नागरिकांच्या तक्रारी आणि अडचणींवर बोलताना ते म्हणाले की आज मंत्र्यांचे हातही बरबटलेले असतात. जनतेच्या समस्या सोडवण्याऐवजी अनेक ठिकाणी केवळ दिखावा केला जातो. लोकांच्या प्रश्नांना न्याय मिळत नाही ही खंत आहे. गणेश नाईक यांच्या या वक्तव्याला जनता दरबारात उपस्थित नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला. दरम्यान मणिपूर प्रश्नी काँग्रेसला काय जाब विचारता असा सवाल दैनिक सामनाच्या अग्रलेखातून मोदींना विचारण्यात आलाय. मणिपूर 3 वर्ष का जळत होतं असा सवाल केलाय. अरुणाचलच्या सीमेवर चीन गावं वसवू शकला असं देखील दैनिक सामनात लिहिण्यात आलंय. चीननं भारतीय गावांची नावं बदलली, तुम्ही गप्प का बसलात? लडाख गलवानपासून अरुणाचलपर्यंत चीननं घुसखोरी केली नाही का? त्रिपुरापासून आसामपर्यंत सगळी राज्य आजही अशांत का आहेत? इतका अपयशी पंतप्रधान जगाच्या पाठीवर दुसरा झाला नसेल. मणिपूर जळताना मोदी नीरोसारखे दिल्लीत दाढीवर हात फिरवत बसले. वेळीच लक्ष दिलं असतं तर एकोपा बंधुभाव खाक झाला नसता. काँग्रेसच्या काळात ईशान्येत एवढा भयंकर जातीय वणवा नव्हता असं दैनिक सामनात लिहिण्यात आलंय. सामनाच्या अग्रलेखातले महत्वाचे मुद्दे. काँग्रेसला काय जाब विचारता? तुम्ही वेळीच लक्ष दिलं असतं तर त्या राज्यातील सामाजिक एकोपा बंधुभाव खाक झाला नसता. काँग्रेसच्या काळात ईशान्येतील एकही राज्य एवढ्या भयंकर जातीय वणव्यात होरपळलं नव्हतं. तेव्हा काँग्रेसला जाब विचारण्यापेक्षा मणिपूर 3 वर्ष का जळत होतं? अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर चीन गावं का बसवू शकला? तेथील अनेक गावांची नावं त्या देशानं परस्पर बदलली, तुम्ही गप्प का बसलात? काँग्रेसच्या ताब्यात गेलेला नागपूर पदवीधर मतदारसंघ पुन्हा मिळवण्यासाठी आता भाजपनं तयारी केली आहे. याच्या पूर्वतयारीसाठी आज पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत ही बैठक असेल. 2020 मध्ये काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांनी संदीप जोशींचा पराभव केला होता. 2026च्या शेवटी ही निवडणूक होणं अपेक्षित आहे. भाजपनं 5 लाख मतदान नोंदणीचं उद्दिष्ट ठेवलंय. माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्यावरती प्रमुख जबाबदारी सोपवली आहे तर सुधीर दिवे सहप्रमुख आहेत. शिवाजी पार्कातील मीनाताई ठाकरे स्मृतीस्थळाच्या विटंबना प्रकरणात 2 पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाच्या ठिकाणी त्या 2 पोलिसांची गस्त ठेवण्यात आली होती, पण प्रत्यक्षात त्या दिवशी दोन्ही पोलीस त्या ठिकाणी नव्हते. त्यामुळे विटंबनेच्या घटनेनंतर त्या दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावून खात्यांतर्गत चौकशीच्या कारवाईचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते. या चौकशीत ते दोघेही दोषी आढळून आल्याची माहिती मिळाली आहे. त्या दोन्ही पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एक महत्त्वाची अपडेट. सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत रस्ते, पूल आणि संबंधित कामांसाठी मुख्य अभियंत्यांकडून आलेल्या प्रस्तावांची छाननी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रस्तावांची छाननी करण्यासाठी पहिल्यांदाच खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. समितीमध्ये रस्ते आणि बांधकाम विभागाचे सचिव, संबंधित मुख्य अभियंता हे सदस्य असतील. समितीच्या मान्यतेनंतरच कामाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे पाठवला जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याला शिस्त आणण्याच्या दृष्टीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार ही समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील 19 वर्षीय विद्यार्थ्यानं वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी निघण्याच्या दिवशीच टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनुराग अनिल बोरकर असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. डॉक्टर बनू इच्छित नाही अशी सुसाईड नोट लिहून त्यानं आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. अनुराग नुकतीच नीट यूजी 2025 ची परीक्षा 99.99% गुण मिळवून उत्तीर्ण झाला होता. त्याच्या यशानंतर तो MBBS अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी उत्तर प्रदेशातील गोरखपूरला जाण्याची तयारी करत होता. मात्र प्रवेश घेण्याआधीच किंवा त्यासाठी जाण्याआधीच त्यानं टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवलंय. छत्तीसगडच्या दंतेवाड्यात 71 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय. यातल्या 30 जणांवर तब्बल 60 लाखांचं बक्षीस होतं. या सगळ्यांनी कर्ज वरातू अभियानाअंतर्गत आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहामध्ये परतण्याचा निर्णय घेतला. पोलीस अधीक्षक गौरव रॉय आणि CRPF अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यावेळी प्रशासनाच्या वतीनं पुनर्वसन योजनेचा भाग म्हणून दैनंदिन गरजेच्या वस्तू भेट देण्यात आल्या. काल 71वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेसीनं 12th फेल या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयानं संपूर्ण देशाला भुरळ घातली. त्याच विक्रांतला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावर त्याची पत्नी शीतल मेसीनं अभिनंदन पोस्ट करत आनंद व्यक्त केलाय. भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा 71वा चित्रपट पुरस्कार सोहळा नवी दिल्लीत मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीनं आपली छाप पाडली. मराठी चित्रपटसृष्टीतील नाळ 2 चित्रपटातील मराठमोळा कलाकार भार्गव जगतापला त्याच्या उत्कृष्ट अभिनयाबद्दल सर्वोत्कृष्ट बालकलाकार या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. दरम्यान शाहरुख खाननं भार्गवला पाठीवर कौतुकाची थाप देत मिठी मारली. इंग्लंडमधील स्वीडनमध्ये एका कारखान्यात भीषण आग लागल्याची घटना घडली. स्वीडनच्या ग्राउंडविल परिसरात स्फोट झाल्यानंतर ही भीषण आग लागल्याची माहिती आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल होत शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. मात्र आग नक्की कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट असून या आगीमध्ये एका कारखान्याच्या गोदामाचं मोठं नुकसान झालंय. उत्तर प्रदेशमधील हापूर शहरात एक महिला तिच्या मुलांसोबत दुचाकीवरून जात असताना माकडांच्या टोळीनं हल्ला केला. या हल्ल्यामध्ये महिलेचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं गाडी थेट भिंतीला धडकून जवळच्या नाल्यात अडकली. या दरम्यान माकडांच्या टोळीनं महिलेसह मुलांवर हल्ल्याचा प्रयत्न केला, पण महिलेनं मुलांसह एका घरात धाव घेतल्यानं मोठा अनर्थ टळला. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ CCTV कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला असून सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुढचे अपडेट्स माधवी सोबत पाहत रहा ABP माझा.